कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब जनता आजारपण अंगावर काढतायत। अशा सर्वसामान्य गरिबांना न्याय देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे व त्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे। कॅशलेस हॉस्पिटलमुळे सर्वसामान्य जनतेची चांगलीच सोय होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले। हे एक विधायक काम आम्ही एवढ्यासाठीच करतो की ग्रामीण भागातनं मी लहानाचा मोठा झालो आणि ग्रामीण भागातनं लहानाचा मोठा होत असताना नक्की हेल्थचे इश्यू काय असतात आणि ज्याला आपण अंगावर काढणं म्हणतात ते ग्रामीण भागातली लोक किती काढतात हे आपल्याला माहिती आहे। त्याचं कारण फक्त आर्थिक भार स्वतःच्या कुटुंबावर पडू नये यासाठी स्वतःचा आजार दुसऱ्याला सांगायचा नाही आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराची वाट लागली तरी चालेल, परंतु आपलं आर्थिक बर्डन कुटुंबावर आणायचं नाही, ही आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेची एक भूमिका असते। शहरात देखील अनेक ठिकाणी आहे आणि म्हणून मी विचार केला की कुठंतरी गरिबांना न्याय देणारं हॉस्पिटल असलं पाहिजे। शासन आम्ही फक्त सांगतो की आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे, आमच्याकडे मेडिकल कॉलेज आहे, परंतु शासनाने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे की आर्थिक दुर्बल घटक हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला बरं करून मोफत सोडण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे। त्याचं ऑपरेशन देखील मोफत झालं पाहिजे। रत्नागिरी नगर परिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत मजगाव रोड येथे बांधण्यात आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे लोकार्पण कोनशिया अनावरण करून आणि फीत कापून पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, मुख्य अधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते। त्यामुळे सर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात 1991 सालामध्ये झाली आणि 1991 सालामध्ये मी मला स्वप्न देखील बघितलं नव्हतं, मला माहीत देखील नव्हतं की कधीतरी जाऊन मी राज्याचा उद्योगमंत्री होणार। 1999 सालामध्ये जेव्हा राजकीय सुरुवात झाली, 2004ला मला पहिल्यांदा तिकीट मिळालं, मी विधानसभेचा आमदार मला रत्नागिरीकरांनी केलं आणि ठुसे साहेब त्यावेळी मी असा एक पॉईंट केलेला होता की माझ्या आईवडिलांची इच्छा होती पतींची की मी डॉक्टर व्हावं, पण त्यांच्या नशिबी ते काही भाग्य येऊ शकलं नाही कारण मी इतका हुशार होतो। अवश्य बरोबर ना, तुम्ही वर्गात भेटीन जे आहे तुम्ही इतका हुशार असल्यामुळं आमचं मार्कलिस्ट बघितल्या 12वीतच सांगितलं असतं की तुम्ही MBBS झाला म्हणून, त्या फंदामध्ये मी काय पडलो नाही। अनेकांनी मला विचारलं तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झाल्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर तुमच्या विरोधामध्ये जातील। मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की माझ्या रत्नागिरी शहरातल्या डॉक्टरांना एक वेगळा संस्कार आहे, कारण मी मतींजींना ज्यावेळी फोन करतो, लोटलीकर डॉक्टरना फोन करतो, अनेक प्रायव्हेट डॉक्टरना फोन करतो, तरी कसलीही पैशाची तमा न करता तो पेशंट घरी गेला पाहिजे याची तजवीज करणारे माझे रत्नागिरीचे सगळे डॉक्टर आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।